कसं काय? डॉक्टर कसं असते हे तर पूर्ण जळालं होतं ना. हा कैची जेवण पूजा करा. गोपाळ, हे समज बघून आज माझं डोळस भरून आलं बघ. हेच बघायचं होतं बघ मला. तुमच्या दोघांचा संसार नेटाने सुरू व्हावा, तुझं समज काम मार्गी लागावं. आज हे समज बघून ना मला लई बरं वाटतंय बघ. तेव्हा माझ्या लेखावरच आणि सुनेवरच एवढं अरिष्ट टळू दे. त्यांच्या पाठीशी भक्कम उभा राहा आणि आता कुठलंही संकट त्यांच्या जवळ नको येऊ दे. आई चांगल्या माणसासोबत नेहमी चांगलंच होतं बघ. ते म्हणतात ना, चांगल्या झाडाला नेहमी जास्त दगड झेलावे लागतात. जे काय व्हायचं ते होऊन गेलंय. आई तू काय बी काळजी करू नको. आता माझ्यावर कुठलंच संकट येणार नाही. आणि जर संकट आलंच ना तर आम्ही दोघं मिळून त्याला परतवून लावू. अशी साथ देत राहा एकमेकांची तुम्ही दोघं भी आणि नेटाने संसार करा. यो, डॉक्टर जिवंत कसं काय आहे? आणि हे काय करते ती? हे जर डॉक्टर आहे तर दवाखाना खोलायचा सोडून ही लेडीज टेलरच्या दुकानात काय करते ती? हे माणसं का जमलीत सगळी? अयो, का डॉक्टरचा आई बाप आहेत का काय? डॉक्टरांचा आई बाप पण जिवंत आहे? नाही, जो माणूस नक्की कोण आहे ना त्याची खात्री मी केलीच पाहिजे. त्याशिवाय मला बी कळायचं नाही. आई नको, हे असं डायरेक्ट जायला नको त्यांच्या समोर. हे जर खरंच डॉक्टर असतील ना तर मला लगेच ओळखतील. कातरवाडीत जे काही कांड केलेत ते जरी तर करत असतील ना तर डॉक्टरांना मला ओळखायला वेळ लागायचा नाही. आणि त्यांचे कांड जर माझ्यामुळे सगळ्यांना कळले तर मलाच मारतील. नको नको, हा खरा कोण आहे ना ह्याचा जर शोध लावायचा असेल तर मला लय शांततेत काम करावं लागणार आहे. ह्याचा डायरेक्ट निर्णय नको घ्यायला. मी शोधूनच काढीन डॉक्टर आहे का दुसरं कोण आहे ती. माझ्या लेकरानं कायम लहानपणापासून दुःखच भोगले. कधी काही सहज मिळाले सारखं आपलं काही ना काहीतरी मागे लागलेलंच आहे त्याच्या. तरी बी केव्हा माझ्या लेकरानं हार नाही मानली. कायम आपला लढत राहिलास रे तू गोपाळ. केव्हा कधी कोणाकडे तक्रार बी केली नाहीस. त्याचंच समजा हे फळ आहे बघ तुला. आता मागे वळून बघू नकस बाळा.
गोपाळ वय दोघंही आता झालं गेलं विसरून ना एकमेकाच्या साथीनं सुखाने राहा. सुखाचा संसार करा म्हणजे डॉक्टरने अभ्याशी लग्न केलं का काय? नाही नाही हे. डॉक्टर ह्या जन्मात लग्न करणं नामुमकिन आहे. एका बाईमध्ये मन भरतंय बाई यांचं. आणि या माणसानं लग्न केलंय म्हणजे ह्यो डॉक्टर नाही काय? सुंदर आहे का तू? कोण आहे का तू? गावात नवीन आहे वाटतं. समोसा खाणार काय? हे आपल्या दोस्ताच्या दुकानाचं उद्घाटन आहे ना. हा, एक नंबर टेलर आहे. तुला ब्लाऊज शिवायचा असेल तर इथं यायचं बरं का. हा, एक नंबर शिवतोय. ए मंग्या, काय करतोय तिकडे? इकडे ये इकडे. हा आलो आलो. पाहुणे मंडळी, हो का, आता मी असं जाहीर करतो की पूजा संपन्न झालेली आहे. तर आता तुमच्या सगळ्यांसाठी अल्पपहाराचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठीच प्रेम स्वीट्स मधून 20-20 रुपयाचा एक समोसा आणलेला आहे, ड्रायफ्रूट वाला. त्याच्यामुळे कुणी डबल घ्यायचं ना, आता सांगून ठेवतो. जित्या, मला एक 4-5 समोसा पिशवीत घालून देतोस का? हो सरपंच, शोभतंय का तुम्हाला हे? हा, कोणाच्या कार्यक्रमात गेलं की खायचं सामान पिशव्यांमध्ये भरून घरी नेताय. ते ह्याच्या परवा 13वेला बुंदी आणि भात पिशव्यात भरून घरी निघालाय. अरे ए, काय बोलतोयस रे? हा, जसं काय तुझ्या फादरच खातोय मी. आमच्याच फादरचं खाताय की. हे समोसे आमच्या दुकानातल्या सामानानेच बनवलेले आहेत. चल मग या प्लेट मध्ये भरू. चल चला चला. अरे चला. चला नाश्ता करून घ्या. गरम गरम समोसे. आणि एकदाच घ्या सांगितलं. आम्ही वाढतो आम्ही. ए घाबरा तुम्ही. लाली इकडे. हा पा. तुम्ही दोघांनी मिळून ना पाहुणचार करा पाहुण्याचं. चला की. पण आप्पा तुमचं काम नाही ते, यांचा मान असतोय तो.